ओझर परिसरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक निलेश राजू बाळकृष्ण भडके आणि त्यांची आई लताबाई बाळकृष्ण भडके हे दोघेही आगामी नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहे। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हे दोघेही नेहमीच कार्यरत राहिले आहेत। निलेश भडके यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि वैयक्तिक अडचणीत असणाऱ्या नागरिकांना मदतीचा हात दिलाय। परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतलाय। विशेष म्हणजे कोरोना काळात देखील भडके परिवाराने समाजकार्याची परंपरा जपत नागरिकांच्या सेवेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्या ठिकाणी काळात त्यांनी गरजू नागरिकांना अन्नधान्य, औषधे आणि आवश्यक साहित्याचे वाटप केले, तसेच आरोग्यविषयक जनजागृती मोहीम राबवली आहे। लताबाई भडके या देखील महिलांच्या स्वावलंबनासाठी विविध उपक्रम राबवत असून समाजकार्यात सक्रिय आहेत। त्यांनी महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन देऊन आर्थिक सक्षमीकरणाचा प्रयत्न केलाय। भडके कुटुंबांचा जनसेवेचा वारसा ओझर परिसरात ओळखला जातो। या दोघांपैकी कोणीही नगरसेवक म्हणून निवडून आल्यास प्रभाग क्रमांक 8 सह संपूर्ण ओझर गावाचा विकास हेच त्यांचे प्रमुख ध्येय राहील, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण ओझरमधील सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवक निलेश भडके यांच्या समवेत आहोत। यांनी फक्त ओझर गावचाच नाही तर ओझर गावच्या परिसराचा देखील विकास करण्यात त्यांनी हातभार नक्की लावलाच आहे। फक्त परिसराच्याच नाही तर परिसराबाहेरच्या देखील लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आहेतच। आणि लघु उद्योग म्हणा किंवा कोणाला कामगार म्हणा किंवा काही महिलांच्या समस्या, आरोग्याच्या समस्या असो किंवा शिक्षणाच्या समस्या असो, त्यांनी नेहमीच पुढाकार घेऊन त्या समस्यांना तोंड लावलं आहे किंवा त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाच आहे। आणि त्याचबरोबर ते येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठीच म्हणजेच नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक देखील आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, तर जर त्यांना ही संधी मिळाली तर ते त्यांच्या गावचा कसा विकास करतील आणि नागरिकांच्या कोणकोणत्या समस्या ते सोडवत असतील। नमस्कार, मी राजू भडके। येत्या काळात नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी मी किंवा माझी आई दोघांपैकी कोणी पण उमेदवारीसाठी इच्छुक आहोत। जर आम्हाला काम करण्याची संधी दिली, नगरसेवक म्हणून बनवून दिल्यानंतर ओझर गावातील किंवा प्रभाग क्रमांक 8 मधील ज्या पण काही समस्या आहेत, उदाहरणार्थ पाण्याच्या समस्या, लाईटच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, आपल्या ओझरमध्ये गार्डन सारखा विषय आपण हाताळू शकतो। आपल्या ओझर गावातील सर्व नागरिकांना प्रवासासाठी जो होणारा त्रास आहे, बस स्टॉप सारखी व्यवस्था, अशा बऱ्याच प्रकारच्या सुविधा आपल्याला करण्याची इच्छा आहे। त्यासाठी मी विनंती करतो किंवा एक संधी मागतो काम करण्याची, जी मी नगरसेवक म्हणून मी किंवा आई जे पण कोणी असू ते झाल्यानंतर काम करता येईल। नक्कीच सर, तुम्ही निवडून याल आणि तुमची सर्वच इच्छा पूर्णच होतील। आणि जर तुम्ही निवडून आला तर तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणकोणत्या सुविधा राबवाल किंवा आता कोणकोणत्या सुविधा तुम्ही राबवत आहात? ज्येष्ठ नागरिक संघ, जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून आमच्या ओझरमध्ये 6 वर्षापासून कार्यरत आहे। तर त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा कुठल्याही प्रकारची मदत असली, त्यांच्यासाठी काही व्हीलचेअर वगैरे किंवा त्यांचे काही प्रोग्राम, त्यांना मोठमोठ्या हॉस्पिटलमधून त्यांच्यासाठी डॉक्टर वगैरे अरेंज करून त्यांच्यासाठी शिबिर वगैरे आपण त्या ठिकाणी घेत असतो। त्यांना जी पण काही मदत लागत असते ती मी माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत असतो। नक्कीच सर, ज्याप्रमाणे तुम्ही माहिती दिली ती खूप चांगल्या प्रकारची आहे। आणि हा झाला आनंदाचा सण। आणि वाईट काळाचं सांगायचं झालं म्हणजे दुःखाची बातमी सांगायची झाली तर गेल्या 5 वर्षांपूर्वी जी महामारी आली होती, फक्त भारतावरच नाही तर संपूर्ण देशावर जो कोरोना काळ आला होता, तर त्यावेळी तुम्ही नागरिकांची कशा पद्धतीने सेवा केली होती? ज्या काही पेशंट्सना बेड वगैरे मिळत नसतील तर त्यांना ते हॉस्पिटल सुचवून तिथे बेड अवेलेबल करून देणं, काहींना रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळत नव्हते तर ते अवेलेबल करून देणं, आणि ज्या पण काही समस्या लोकांना उद्भवत होत्या त्या मी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे।
तुम्ही खूप चांगल्या प्रकारची आम्हाला माहिती दिली आहे. तुम्ही अनेक सेवा राबवत आहात. ज्येष्ठ नागरिक म्हणा, महिला म्हणा किंवा जे युवक पिढींसाठी देखील तुम्ही अनेक कार्यक्रम देखील राबवत आहात. जर तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजतर्फे मी तुमचे धन्यवाद करते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.